श्री स्वामी समर्थ. तर आज पौर्णिमा होती आणि रक्षाबंधन होतं. तसेच आज आपल्याला सत्यनारायणची पूजाही करायची होती. तर त्याप्रमाणे जसं म्हणतात की सकाळी स्वच्छ अंघोळ केल्यानंतर आपल्या दारापुढे जर स्वच्छता जर असेल किंवा सडा रांगोळी किंवा आपण जर तिथे व्यवस्थित छानपैकी सजावट जर केली तर घरातलं वातावरण दिवसभर छान असतं. त्यामुळे त्याचप्रमाणे मी आधी सगळं दरवाजा वगैरे माझं मेन दरवाजा पुसून घेतला, त्याला हळदीचं लेपन केलेलं आहे. नंतर रांगोळी काढलेली आहे. कारण हळदीचं लेपन हे आपण दर शनिवारी पौर्णिमा अमावस्या या दिवशी करायचं असतं, कारण घरात पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी. त्याचप्रमाणे आज मी हे लेपन वगैरे केलेलं आहे आणि रांगोळी काढली. त्यामुळे घरात ना एक प्रकारची छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते आणि आपल्याला त्या दिवशी एकदम प्रसन्न वाटतं. असं दररोज आपण आपला जो मेन दरवाजा आहे तो दररोज आपण चांगलं स्वच्छ झाडून तिथे व्यवस्थित आपण पाण्याने पुसून आणि मग रांगोळी वगैरे काढून आपण असं जर दररोज जर ठेवलं तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि जे कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये येणार असेल त्यांनाही प्रसन्न वाटत असतं. तर अशा प्रकारे मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि नंतर स्वामींची आरती केलेली आहे, कारण मी नवनाथांचं पारायण करत आहे. त्यामुळे 10:30 वाजता स्वामींची आरती म्हणजे नवनाथांची आरती केलेली आहे. तर या दिवशी खूप प्रसन्न वाटत होतं, कारण श्रावण महिन्यामध्ये बरेच जण नवनाथांची पोथी वाचत असतात. तर त्याचप्रमाणे मीही दरवर्षी नवनाथांची पोथी वाचत असते. तर मी पारायणाला प्रारंभ, आज दुसरा दिवस होता पारायणाचा, त्यामुळे 10:30 वाजता नैवेद्य आरती असती. तर मी नैवेद्य आरती केलेली आहे. महाराजांना अशाच प्रकारे अर्धचंद्राकृती आपण ओवाळायचं असतं नेहमी. त्याचप्रमाणे मी अर्धचंद्राकृती महाराजांना ओवाळलेलं आहे 10:30 वाजता आणि त्यांची आरती केलेली आहे. तर त्यामुळे ना घरामध्ये एकदम असं छान वातावरण पण असतं आणि आपल्याला एक मनात एक समाधान पण असतं की आपण देवाची पूजा करतो आणि आपल्या घरातील वातावरण आहे. मुलांनीही तेच केलं. नंतर मी रुद्राभिषेक, आज सोमवार होता, उपवास पण होता, त्यामुळे मी दर सोमवारी रुद्राभिषेक करत असते. कारण रुद्राभिषेक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. जर कोणी घरात आजारी व्यक्ती असेल किंवा घरामध्ये एखादे काही संकट असेल किंवा तापट व्यक्ती असेल तर त्यांना रुद्राभिषेक जर केलं तर रुद्राभिषेक केल्यानंतर जे पाणी असतं ते त्यांना जर पियायला दिलं तर कितीही व्यसनाधीन माणूस असू दे त्याचं व्यसन सुटतं. तसंच आजारी व्यक्तींचे आजार पण दूर होतात. त्याचप्रमाणे मी गळतीपात्र घेऊन महादेवाची पिंड ठेवली आणि रुद्राभिषेक बरेचसे असे मंत्र आहे की मी ते मंत्र म्हणून महादेवाला जे आवडते मंत्र आहे, जसं की मला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सांगितलेलंच आहे कोणते मंत्र आहे, तर ते मंत्रही मी या अभिषेक करताना म्हणत आहे. नंतर रुद्रयाग म्हणत आहे, रुद्र महिमा म्हणत आहे शिवमहिम्न. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणत आहे. आपली रामरक्षा वगैरे असे जे काही मंत्र आहेत ते सगळे मी यामध्ये म्हणत आहे आणि तेच पाणी आपण जर ग्रहण केलं तर आपले जे असाध्य रोग असतात किंवा असाध्य आजार असतात तेही दूर झालेले असतात. त्यामुळे आजच्या सोमवारी आज खूप साऱ्या माझ्या पूजा होत्या करायच्या. तर त्याचप्रमाणे आज रुद्राभिषेकाची ही पूजा मी इथे केलेली आहे. तर असं खूप छान वाटत असतं आपण जर पूजा करत असतो तर. तर त्याचप्रमाणे पूजा झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर मी जी महादेवाची जी पिंड आहे ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि त्यावरती त्यांना पंचोपचार पूजा म्हणजे गंध लावलेला आहे, अष्टगंध. नंतर फुलांनी थोडीशी सजावट केली. त्यानंतर मी जे हळदी कुंकू आहे आणि मुगाचं आज मुगाची मूठ होती, शिवमूठ. तर मग मी तिन्ही टाईपनी म्हणजे जसं की तिन्ही वेळेस मी
करंगळीना तसेच आपल्या अंगठ्यानी नंतर आपली जशी समान असते त्या पद्धतीने शिवमूठ वाहिलेली आहे. आणि माझ्याजवळ बेलाचे पानं कमी होते त्यामुळे मी 11च बेलाचे पानं अर्पण केले शिवनामावली म्हणताना. आणि बाकीच्या वेळेस मी लाल तांदूळ केलेले, कुंकवानी तांदूळ लाल केलेले होते तेच अर्पण केले आहे आणि शिवनामावली म्हणत आहे. जर तुमच्याकडे जर कधी 108 जर बेलाचे पानं नसेल तर तुम्हीही याच पद्धतीने तांदूळ लाल करायचे आहे आणि नंतर आपण ते महादेवाच्या पिंडीवरती व्हायचे आहे. म्हणजे आपण तितके आपण बेलपत्र वाहिल्याचे आपल्याला पुण्य भेटत असतं. तर त्याच पद्धतीने मी 11 माझ्याकडे होते तर मी 11 बेलपत्र अर्पण केले, परंतु एक माझ्याजवळ बाकीचे नव्हते त्यामुळे मी नंतर तांदूळ अर्पण केलेले आहे. तर माझ्या घरातल्या सगळ्याही व्यक्तींनी एक एक बेलाचे पान ठेवले आणि मी माझी पूजा संपन्न केलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही आरती पण केली. तर अशा पद्धतीने मी खूप छान वाटत आहे हे सगळे पूजा वगैरे करत असताना. नंतर हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळ्या घरातल्या व्यक्तींनी मिळून आरती केलेली आहे. नंतर नैवेद्य दाखवलेला आहे, जसं की दुधाचा, साखर, खडीसाखर वगैरे जे काही घरात होतं त्याचा मी नैवेद्य दाखवलेला आहे. आणि तो नैवेद्य सगळ्या घरातल्या व्यक्तींनी घेतला. तर महादेवाची जी आरती असते ती महादेवाची आरती केलेली आहे आणि प्रसाद पण सगळ्यांना घेतलेला आहे. तर अशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला खूप समाधान वाटतं. घरात एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. तुम्हीही जर अजूनपर्यंत जर नसेल केलेला रुद्राभिषेक तर नक्कीच तुम्ही करा, कारण त्याचं फळ खूप छान प्रमाणात आपल्याला भेटत असतं. आणि महादेव असा आहे की जेणेकरून आपण त्याची जितकी सेवा करू तितकं त्याचं फळ ते आपल्याला देत असतं. कारण आपण जसं म्हणतो भोळा महादेव त्याचप्रमाणे. तर मग मी संध्याकाळच्या वेळेस अशा पद्धतीने दोन्ही दारांपुढे आज पौर्णिमा असल्यामुळे पणत्या लावून घेतलेल्या आहे, रांगोळी वगैरे सर्व काढलेली होती. आणि नंतर माझ्या घरापुढे माझ्या देव्हाऱ्यात पण मी छानपैकी संध्याकाळची जी पूजा आहे ती पूजा वगैरे छान केलेली आहे. त्यानंतर माझ्या घरामध्ये मी नवीन श्रीयंत्र, आज पौर्णिमा होती त्यामुळे नवीन श्रीयंत्र आणलेलं आहे. तर श्रीयंत्र हे प्रत्येकाच्याच घरात असावं, कारण आजारपण किंवा कर्जबाजारीपणा असतो त्यासाठी श्रीयंत्र खूप फायद्याचं आहे. तर त्यामुळे मी आज योग चांगला होता त्यामुळे आज नवीन श्रीयंत्र केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. तर ते कसं स्थापन करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी बनवल. त्यानंतर माझी जी नवनाथांची पोथी आहे तर ती नवनाथांची पोथी पण मी तिची पूजा केलेली आहे. कारण नवनाथांचं मी श्रावण महिन्यामध्ये नवनाथांची पूजा करत असते. तर प्रथम गणपतीची पूजा, नंतर नवनाथांची, आणि 9 दिवस हा दिवा मी तेवत ठेवत असते. कारण आपल्याला चांगलं संरक्षण किंवा आपल्या पारायण व्यवस्थित व्हावं त्यासाठी 9 दिवस हा दिवा आपण जोपर्यंत पारायण होतं तोपर्यंत हा दिवा तसाच ठेवायचा आहे, म्हणजे अखंडित ठेवायचा आहे. तर त्याप्रमाणे मी ते केलेलं आहे. नंतर आपली जी गणपती आहे तर त्या गणपतीचीही ज्यावेळेस तुम्ही पारायण करता त्यावेळेस गणपतीची स्थापना करायची असती, त्याची पूजा करायची असती. नंतर पौर्णिमा होती तर पौर्णिमेची मी घरगुती सत्यनारायण, म्हणजे दर पौर्णिमेला आपण जी सत्यनारायणची पूजा करत असतो तर ती पूजा मी केलेली आहे आज. त्यामुळे आज खूप साऱ्या पूजा होत्या, खूप थकल्यासारखंही झालं, परंतु एक समाधानही वाटत होतं की खूप छान पूजा मी सगळ्या केलेल्या आहे. अगदी जशा सांगितल्या तशा पद्धतीने मी सर्व ही पूजा केलेल्या आहे. तर सत्यनारायणची पूजा ही अगदी सोपी आहे. आणि तुम्ही जर 1.25 वर्ष किंवा 11 महिने अशा जर तुम्ही दर पौर्णिमेला जर तुम्ही ही सत्यनारायणची पूजा घरगुती जर केली तर तुम्हाला नक्कीच तुम्ही कर्जबाजारातून मुक्त व्हाल, किंवा तुमचे जे डोक्यावरचं जे कर्ज असेल त्यातून मुक्तता व्हा. तुम्हाला पैशाचा एक नवीन मार्ग सापडेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतात. तर सर्वात प्रथम जी सुपारी आहे तर ती आहे गणपतीची आहे, म्हणजे 2 विड्याचे पानं घ्यायचे. नंतर आहे आपली कुलदेवतेची पूजा, नंतर जी आहे ती म्हणजे आपली वरुण देवतेची पूजा जी आहे ती, आणि त्यानंतर आहे आपले जे बाळकृष्ण तर त्यांचीही आपण प्राणप्रतिष्ठा करायची असती. त्यानंतर आपले सत्यनारायणची पूजेचा फोटो मी ठेवलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे त्यांना प्रत्येक याच्यामध्ये नैवेद्य म्हणून खडीसाखर, आणि आपल्याला सत्यनारायणच्या पूजेसाठी मेन लागतं ते म्हणजे शिऱ्याचा प्रसाद, तर तोही मी तिथे केलेला आहे.
तर अशा पद्धतीने मी ही पूजा करून घेतली. त्यानंतर जर तुम्हाला जर नवनाथांची जर पोथी नवनाथांचं पारायण करायचं असलं तरी तुम्ही करू शकतात. आणि कमेंटमध्ये नक्की तुम्ही श्री नवनाथाय नमः असं कमेंटमध्ये मला कमेंट करून नक्कीच तुम्ही लिहायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीने तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये पूजा वगैरे करत राहा. कारण आपल्या घरामध्ये जर आपण पूजा केली तर खूप छान एक प्रकारचं पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. आणि नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री नवनाथाय नमः असे कमेंटमध्ये जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ.